महाराष्ट्रामध्ये अशोक खरात गाजत आहे. नवनवीन प्रकरण त्याची बाहेर येत आहेत. हा लिंग पिसाट भोंदू बाबा गेल्या काही वर्ष अनेकांचं शोषण करत आहे. अनेक महिलांचं शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण याने केलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक मोठमोठे राजकीय व्यक्ती, उद्योजक त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. परंतु ही सगळी काय त्याची क्रूर कर्मे आहेत हे करत असताना त्याचं एकट्याचं काम नाही. त्याच्या भोवती मोठं रॅकेट किंवा मोठी टीम असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण आजपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही, त्याची कुकर्म बाहेर आली नाहीत. या अशोक खरातच्या टीम मध्ये ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघ जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व सीडीआर गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजेत. यांचे मेसेजेस तपासले पाहिजेत. यांचा संपर्क कुठं, कसा, काय होत होता, व्यवहार कोणकोणते होत होते ते तपासले पाहिजेत. कारण त्या ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांची अद्यापर्यंत चौकशी झालेली नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीयेत ज्याच्यावर रुपाली चाकणकर विश्वस्त होत्या. त्या ट्रस्टचं जे कोणी अकाउंटचं काम पाहत असतील ते सीए, याची सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून तपासणी करण्याची आवश्यकता आहे. कारण मोठे आर्थिक व्यवहार याच्यात झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणात मात्र सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे अशोक खरातचा अडथळा ठरत होते. माणिकराव कोकाटे कधीही त्या अशोक खरातकडे गेल्याचं कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही. याच अशोक खरातने सुनील तटकरेंना जेव्हा सरकार स्थापन होत होतं त्यावेळेस माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये अशा पद्धतीचे फोन केलेले आहेत. सुनील तटकरेंनी सांगावं की किती वेळा अशोक खरातने तुम्हाला विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून. रुपाली चाकणकरनी सुद्धा त्याच्यामध्ये आग्रह धरलेला होता. परंतु अजितदादा त्या ठिकाणी सर्वेसर्वा असल्यामुळे निर्णय माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद करण्यात झाला. आज माणिकराव कोकाटेंनी त्यांच्या मतदारसंघात सिन्नरला हे इतकं मोठं रॅकेट चालू असताना आता बोलण्याची आवश्यकता आहे. माणिकराव कोकाटेंकडे सुद्धा अनेक गोष्टी असण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सहआरोपी करून यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत नवनवीन प्रकरणं आणखी जी काय आहेत ती पुढे येणार नाहीत. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा फोटो अशोक खरात सोबत आहे. परवाचा दुसरा एक भोंदू बाबा सापडला, ऋषिकेश वैद्य, त्याच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांचे आणि RSSच्या सगळ्या लोकांचे फोटो आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ठरवणार की कोणाला आरोपी करायचं किंवा नाही करायचं. आता या प्रकरणात मोठमोठे मासे दडपायचे की पुढे आणायचे हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत. सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हे दाखल केल्यावर अनेक प्रकरणं पुढे येऊ शकतात. पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड द्यावं अशी आमची मागणी आहे.